नमस्कार मंडळी, प्राजक्ता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। बाजारामध्ये ताजे ताजे आवळे आणि ओली हळद उत्तम प्रकारे मिळत आहे, तर ती मी आज घरी आणली आणि आता मी त्याचं मस्तपैकी लोणचं बनवून दाखवत आहे। पहा तर आता मी कसे लोणचे बनवते ते। सुरुवातीला आवळा आणि ओली हळद स्वच्छपैकी धुवून घेतली आणि त्याचे सालं काढून घेतले। हळदीचे सालं काढून घेतलं। मी केपराचाच लोणचं मसाला वापरते, सोयीस्कर पडतो, कोणताही माप चुकत नाही आणि पदार्थ उत्तम होतो। अशा प्रकारे सर्व हळदीची सालं काढून घेतलेली आहेत। हळदीचा वास अगदी घरभर दरवळतो आहे। बारीक बारीक तुकडे पण करू शकता तुम्ही किंवा खिसून पण घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळदीचे तुकडे किंवा खीस करून घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व हळदी मी स्वच्छ केली। त्यानंतर आवळ्याचे बारीक बारीक तुकडे केले। तुम्ही खिसून पण घेऊ शकता आवळे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही आवळ्याचं खीस किंवा तुकडे करून घेऊ शकता। त्यानंतर एका बाउलमध्ये आवळा आणि हळद दोन्ही मिक्स करून घ्यायचे। थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ खूप रेअर पाहायला मिळतात आणि हे लोणचे खायला खूप छान लागते। नुसत्या वरण भाताबरोबर सुद्धा तुम्ही असं मिक्स करून आणि मीठ टाकून जरी खाल्लेत तरी सुंदर लागतं। हे लोणचं मसाला नाही घातला तरी छान लागतं। त्यानंतर केपराचा मी मसाला घेतलेला आहे, तो थोड्याशा पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे। हळद आणि आवळा दोन्ही मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण थोडासा मसाला गरम पॅनवर भाजून घ्यायचा। गॅस सुरू करायचा नाही आहे। पॅन जेवढा गरम झाला असेल तेवढ्यावरच मसाला गरम करून घ्यायचा आहे, जास्त भाजायचं नाही। भाजलेला मसाला आपल्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हो, सुरू केलं ना। आणि ते मसाला घालून झाल्यावर व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला मी तेल तापायला ठेवलेलं आहे। या लोणच्याला गरम तेल नाही वापरायचं, कडक तेल करायचं मोहन, आणि ते जरा कोंबट किंवा गार तुम्ही घातलत ना तरीही चालेल। अशा प्रकारे लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे आपण आणि गरम करून गार करायचं आहे आणि गार झालेले तेल आपण मिक्स केलेले आहे लोणच्यामध्ये आणि बरणीमध्ये आता स्टोअर करून ठेवायचं। तुम्हाला वाटल्यास तुम्ही बरणीच्या तळाशी खडे मीठ सुद्धा घालू शकता। अशा प्रकारे आपले आवळा कैरीचे लोणचे तयार आहे। एन्जॉय।